हॅलो. अरे क्वेश्चन आन्सर लिहिलेत का नाही? का लिहित नाहीत? लिहून काढा सर्वजण ते क्वेश्चन आन्सर्स, कारण क्वेश्चन आन्सर जर जास्त मार्कला विचारले जाणार आहेत. आणि डेट सांगितली का तुम्हाला कधी एक्झाम आहे आपली? 25. पहिला पेपर इंग्लिशचा आहे, 25 तारखेला इंग्लिशचा पेपर आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, नाहीतर विसरताल. आज तुम्हाला रुडगे सर सांगतील मॉक टेस्ट आहे आपली 29 तारखेला बोर्डाची. त्या संदर्भात तुम्हाला नोटीस सांगतील सर. आता पुढचं लेक्चर आहे सरांचं 12 वाजता. त्यावेळेस तुम्हाला सर सांगतील काय करायचंय, कसं करायचंय ते टेस्टचं किंवा मॉक टेस्ट वगैरे सर्व इन्स्ट्रक्शन सांगतील तुम्हाला ते. ओके, ठीक आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं पहा. तर बॅन थ्रू सर्टिफिकेशन ज्या शॉपला किंवा ज्या डीलरला असेल तर तो काय आहे पहा, रिस्पॉन्सिबल रिसायकलर आहे की तो काय करू शकतो, त्याचं जे काही डिव्हाइस आहे तर त्याचं डिव्हाइस प्रॉपरली काय करू शकतो तो रिसायकल म्हणून यूज करू शकतो किंवा प्रॉपरली त्याचं रिसायकलिंग करू शकतोय. असं बॅनचं सर्टिफिकेशन पाहिजे पहा. बॅनचा लॉंग फॉर्म आहे बेस्ड ऍक्शन नेटवर्क नावाचं त्यांचं लॉंग फॉर्म आहे. त्याचबरोबर हा फर्स्ट वे सांगितला होता रिसायकलिंगचा. त्यानंतर आणखीन काही त्यानं वेज सांगितलेले आहेत रिसायकलिंगचे, तर ते पाहू आपण कोणते कोणते वेज आहेत ते. तर नेक्स्ट दिलेला आहे पहा, विजिट सिविक इन्स्टिट्यूशन्स. तर विजिट सिविक इन्स्टिट्यूशन म्हणजे नागरी जे काही संस्था असतील किंवा संघटना असतील तर तिथं काय करायचं आहे पहा, भेट द्यायची आहे किंवा तिथं आपण निश्चितपणे जाऊन काय शोधू शकतोय पहा, ऑप्शन्स कोणते अवेलेबल आहेत कशाचे, रिसायकलिंगचे, तर ते आपण तिथं पाहू शकतोय. तर पाहूया आपण त्याच्यामध्ये, चेक विथ युअर लोकल गव्हर्नमेंट स्कूल्स अँड युनिव्हर्सिटीज फॉर ऍडिशनल रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग ऑप्शन्स. तर फर्स्ट इम्पॉर्टंट आपण पाहिलं की बॅन थ्रू सर्टिफिकेशन असणारं रिसायकलर आपण यूज करू शकतो. सेकंड ऑप्शन दिलाय पहा की विजिट सिविक इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे ज्या तुमच्या नागरी म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही ऑफिसेस असतील किंवा काही संघटना असतील तर त्याच्यामध्ये किंवा इन्स्टिट्यूशन्स मध्ये तुम्ही काय करू शकताय, रिसायकलिंग करू शकताय. तर तिथं चेक विथ युअर लोकल गव्हर्नमेंट, जर समजा तुम्ही तुमचे लोकलचे गव्हर्नमेंट चेक केले म्हणजे कोणते आले पहा. आता बऱ्याच वेळेस ग्रामपंचायत, नगर किंवा नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा तलाठी कार्यालय, तर अशा ठिकाणी सुद्धा रिसायकलिंगचे डेज ठरवले असतात पहा. वर्षातून 1-2 दिवस ठरवतात. तर त्या दिवशी तुम्ही काय करू शकताय, इलेक्ट्रॉनिक वेस्टचं रिसायकलिंग प्रॉपरली करू शकताय पहा. त्यानंतर स्कूल्स असतील, युनिव्हर्सिटीज असतील, विद्यापीठ असतील किंवा शाळा असतील तर तिथे सुद्धा काही डेज ठरवले असतात की त्या ठरवलेल्या डेज मध्ये तुम्ही तुमचं डिव्हाइस जे आहे इलेक्ट्रॉनिकचं ते रिसायकलिंगसाठी तिथं देऊ शकताय पहा. किंवा फॉर ऍडिशनल रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग ऑप्शन्स, किंवा याच्यापेक्षा आणखी वेगळे कोणते ऍडिशनल रिस्पॉन्सिबल ऑप्शन्स आहेत का किंवा जबाबदारी देणारे कुठले पर्याय आहेत का, तर तिथे सुद्धा तुम्ही काय करू शकताय, चेक करू शकताय. किंवा त्यांना ह्या जे काय आताच्या गव्हर्नमेंट स्कूल असतील किंवा लोकल गव्हर्नमेंट असतील, युनिव्हर्सिटी असतील तर यांना ह्या आणखीन एक्स्ट्रा जबाबदाऱ्या दिलेल्या असतात पहा. विथ ई वेस्ट बिकमिंग सच अ लार्ज प्रॉब्लेम, जर समजा इलेक्ट्रॉनिक वेस्टला घेऊन काय होतात पहा, चांगल्या पद्धतीचे असे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत, म्हणजे मोठमोठे समस्या निर्माण होऊ शकतात. पोल्युशन वगैरे जे काय आहे ते, किंवा आपल्या हेल्थवर त्याचे खूप वाईट परिणाम होत आहेत. त्याचबरोबर government offices and schools are assigning days when citizens can bring unwanted electronics to a designated drop-off location. जे
गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतील किंवा स्कूल्स असतील तर त्यांना काय केले जातात पहा, तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा लार्ज प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नयेत म्हणून काय केले जातात पहा, तर त्यांना या ऍडिशनल जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. आणि जेव्हा तिथले जे काही लोकलचे नागरिक असतील तर ते जे काही अनवॉन्टेड म्हणजे अनावश्यक असणारं जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहेत किंवा डिव्हाइसेस आहेत तर ते जर त्यांच्याकडे घेऊन आले तर त्या ठरलेल्या वेळेमध्ये किंवा ठरलेल्या ठिकाणावरती ते काय करू शकतात पहा, ते घेऊ शकतात किंवा त्यांच्याकडून ते त्यांनी डिव्हाइसेस जमा करून घ्यायचे आहेत. कशासाठी? प्रॉपर रिसायकलिंग करण्यासाठी. ओके. Many communities post a calendar that will include recycling days. So check your local paper or visit their website. किंवा बरेचसे असे जनसमुदाय आहेत किंवा समुदाय आहेत, कम्युनिटी म्हणजे समुदाय आपण म्हणतो, तर ते काय करतात पहा, जे काही तिथले लोकलचे पेपर्स असतील किंवा कॅलेंडर असतील तर त्याच्यावरती त्यांचे रिसायकलिंगचे किंवा जे डिव्हाइसेस ऍक्सेप्ट करण्याचे डेज दिलेले असतात पहा. मग ते डेज तुम्ही पाहू शकताय. मग तिथले लोकलचे कॅलेंडरात आपण पाहतो पहा, काही बँका असतील किंवा काही व्यक्ती असतात किंवा काही इन्स्टिट्यूशन्स असतात. तर त्यांच्या समुदायाचे सेपरेट असे कॅलेंडर असतात आणि कॅलेंडरमध्ये ते काय करतात पहा, अशा पद्धतीच्या जे काही फॅसिलिटी आहेत तर त्या त्याच्यामध्ये डेज ठरवून दिलेले असतात. मग तिथं काय केलं जातं पहा, तर आपण त्या डेज पाहिजेत किंवा डेट्स कोणत्या त्या चेक करायच्या किंवा चेक युअर लोकल पेपर किंवा तुम्ही तिथं जे लोकलचे पेपर आहेत तिथले तुमचे तर त्या लोकलच्या पेपरमध्ये तुम्ही चेक करू शकताय की कोणती डेट वगैरे आहे किंवा कधी डेज ठरवून दिलेले आहेत किंवा जे काय असेल ते इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकताय किंवा त्यांचे वेबसाईट्स असतील त्या वेबसाईट्सवर तुम्ही चेक करू शकता. वेन यू recycle your atoms locally, you can make the occasion a day trip and community event. जर समजा तुम्ही तुमचे डिव्हाइसेस काय करत असाल पहा, लोकली तुम्ही म्हणजे तुमच्या लेवलवरती तिथं गाव पातळीवरती किंवा तुमच्या तिथल्या लोकलला काय करत असताल त्याचं रिसायकलिंग करत असाल तर तुम्ही काय करा म्हणताय पहा, की यू कॅन मेक द ऑकेजन, एक तुम्ही असा एक दिवस ठरवा किंवा एक ट्रिप ठरवा किंवा एक दिवस डिसाईड करायचा आणि त्या दिवशी काय करायचं पहा, सर्व लोकांना एकत्रित घ्यायचंय, जे काय तिथले महत्वाचे व्यक्ती असतील त्यांना सोबत घ्यायचंय आणि एक ट्रिप तयार करायची किंवा एक डे ट्रिप करायची त्या गावामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये. आणि तिथून ज्यांच्याकडे अशा पद्धतीचे डिव्हाइसेस असतील तर ते डिव्हाइसेस काय करायचे आपण पहा, त्यांच्याकडून आपल्याकडे जमा करून घ्यायचे. त्याचबरोबर आणखीन काय दिलंय पहा, encourage your neighbors to join you and spread the word about educated e-waste disposal. आणि मग तुम्ही अशा पद्धतीची एखादी रॅली काढून काय करू शकताय, तर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करू शकताय किंवा त्यांना जे काही तुमचे फ्रेंड्स किंवा शेजारचे व्यक्ती असतील तर त्यांना तुम्ही इन्करेज करायचं आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्ही प्रोत्साहन द्यायचं आहे. कशाविषयीचं, की आमच्यासोबत तुम्ही जॉईन व्हा आणि हा जो काही ई वेस्ट डिस्पोजलचा न्यूज आहे त्याबद्दलची तर तुम्ही सर्वांकडं स्प्रेड करा. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ई वेस्ट बद्दलचं इन्फॉर्मेशन सर्वांमध्ये पोहोचवण्याचं काम करूया. तर अशा पद्धतीचं तुम्ही व्हिजिट सिव्हिक इन्स्टिट्यूशन्स या ऑप्शनमध्ये वेगवेगळे गोष्टी समाविष्ट करू शकता किंवा याचा समावेश त्याच्यामध्ये असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पर्याय दिलाय पहा, एक्सप्लोर रेटल ऑप्शन्स. आता बरेच किरकोळ असे विक्रेते असतात की त्यांच्याकडे सुद्धा काय असतात पहा, काही वेगवेगळ्या स्कीम्स अवेलेबल असतात किंवा काही गोष्टी त्यांच्याकडे असतात की त्याच्या थ्रू काय करू शकतो आपण पहा, हे जे काय सर्टिफिकेशन आहे तर त्या सर्टिफिकेशन असणाऱ्या व्यक्तींकडं आपण आपलं डिव्हाइसेस रिसायकलिंगसाठी देऊ शकतोय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पाहू आपण, बेस्ट बाय फॉर एक्झाम्पल इज नॉट सर्टिफाईड थ्रू बँड्स ई सिवाड प्रोग्राम बट do they do have an effective recycling program of their stores.
पहा इथं बेस्ट बाय ही काही संकल्पना आहे, तर त्याच्यामध्ये बॅनचं सर्टिफिकेशन जे ईस्ट वार्ड बॅन सर्टिफिकेशन आहे, तर ते सर्टिफिकेशन त्यांना मिळालेलं नाही बेस्ट बाय ही संकल्पना जी आहे ती. परंतु ते काय आहेत पहा, त्यांचे जे काही स्टोअर आहेत पहा बेस्ट बायचे, तर ते निश्चितपणे त्यांचे ऑल प्रोग्राम्स कसे आहेत पहा, त्यांच्या स्टोअरमध्ये जे काही किंवा शॉपमध्ये जे काही राबवले जात आहेत, तर ते इफेक्टिव्हपणे त्या रिसायकलिंग केलं जाईल याचं काय करतात पहा, ते काळजी घेत आहेत किंवा त्यांच्याकडे इफेक्टिव्ह रिसायकलिंग प्रोग्राम इन ऑल ऑफ देअर स्टोअर्स. बेस्ट बाय ही जी काही संकल्पना आहे किंवा ज्यांना अशा पद्धतीचं शॉप्स आहेत किंवा स्टोअर्स आहेत, तर तिथं चांगल्या पद्धतीचे रिसायकलिंगचे प्रोग्राम्स राबवले जात आहेत. They claim to only use recyclers who adhere to the highest standards of e-waste processing. त्याचबरोबर ते असा दावा करतायत की दे क्लेम टू ओनली यूज रिसायकलर्स. कोणते रिसायकलर्स यूज करा की जे असा दावा करतायत की हू अडेअर टू द हायेस्ट स्टँडर्ड्स ऑफ ई वेस्ट प्रोसेसिंग, की आम्ही आमचे जे काही स्टँडर्ड्स आहेत कशाचे ई वेस्टचे प्रोसेसिंगचे, तर ते आम्ही कधीही सोडत नाहीत किंवा आम्ही चिटकून आहोत त्याला. म्हणजे आमच्याकडं याचं ब्लॅकनं काय केलं जात आहे पहा, इतर राष्ट्राकडं याचं डम्पिंग केलं जात नाही. अशा तत्वांशी जे चिटकून आहेत किंवा जे त्याला अडेअर आहेत, तर त्याच व्यक्तींकडं किंवा त्याच बेस्ट बाय या संकल्पनेकडं तुम्ही काय करू शकताय, तुमचं रिसायकलिंगचं जे काही डिव्हाइस आहे ते पाठवू शकताय किंवा देऊ शकताय. Specifically, their website discloses that e-waste that you bring to their stores will not end up in a foreign country or in any landfill. मग तिथं प्रामुख्याने त्यांची जी काही वेबसाईट आहे बेस्ट बाय यांची किंवा त्या शॉपची किंवा स्टोअरची, तर ते काय डिस्क्लोज करतात पहा, की आम्ही आमच्या स्टँडर्डशी चिटकून आहोत आणि आम्ही काय करत नाही पहा, जे काही तुम्ही आमच्याकडं स्टोअरमध्ये किंवा आमच्या शॉपमध्ये ई वेस्ट आणताय, तर त्या ई वेस्टचं निश्चितपणे आम्ही काय करत नाही पहा, इतर कंट्रीमध्ये त्याचा शेवट करत नाही किंवा इतर कंट्रीकडे आम्ही पाठवलं जात नाही किंवा इतर राष्ट्रांच्या जमिनीवरती त्या लँडफिलवरती त्याला उतरवलं जात नाही. अशा पद्धतीचे स्टँडर्ड आम्ही काय करतोय पहा, पाळतोय किंवा आम्ही त्याला चिटकून आहोत. अशी ही बेस्ट बाय ही संकल्पना आहे. त्यानंतर पुढचा पॅराग्राफ दिलाय पहा, Best Buy makes sure that the recyclers we work with adhere to the highest guidelines and standards so that the products customers bring into our stores for recycling don't end up in landfills or in foreign countries, and that all hazardous materials are disposed of properly. आता काय सांगता, बेस्ट बाय ही जी काही संकल्पना आहे किंवा जे इथं ऑर्गनायझेशन आहेत अशा पद्धतीच्या, की त्या ठिकाणी ते जे काही त्यांचे रिसायकलर आहेत ते काय करतात, आपल्याला खात्री देत आहेत किंवा ते त्यांचे जे काही गाईडलाईन्स ठरवले आहेत किंवा स्टँडर्ड्स ठरवले आहेत, तर ते स्टँडर्ड्स किंवा गाईडलाईन्स जे आहेत, तर ते त्याला चिटकून आहेत. त्याचबरोबर जे कस्टमर्स त्यांच्या स्टोअरमध्ये अशा पद्धतीचे डिव्हाइसेस किंवा प्रोडक्ट्स घेऊन येत आहेत, तर त्याचा निश्चितपणे शेवट हा इतर कंट्रीच्या लँडफिलवरती म्हणजे जमिनीवरती होत नाहीये किंवा याच्यामध्ये जे काही डेंजरस केमिकल मटेरियल्स आहेत, तर त्याचं डिस्पोजल सुद्धा आम्ही प्रॉपरली करतोय. म्हणजे त्या ठिकाणी जे काही प्रोडक्ट्स आमच्याकडे येत आहेत, तर ते प्रोडक्ट्स जे आहेत त्या प्रोडक्ट्सचं प्रॉपरली रिसायकलिंग केलं जात आहे पहा. ओके, आता इथं एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्या लक्षात येते पहा, ज्या आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टँडर्ड कंपन्या पाहतोय पहा, म्हणजे आता कोणत्या असतील, समजा आपण सॅमसंग असेल किंवा LG असेल, वर्लपूल असेल किंवा फिलिप्स असेल, अशा खूप अशा स्टँडर्डच्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्या त्यांच्या गाईडलाईन्स किंवा जे काही स्टँडर्ड आहेत ते ठरलेले आहेत पहा. ते काही जरी झालं तरी त्या ठिकाणी जास्त पैसे मिळण्याच्या हेतूने
कधीही त्यांचे स्टँडर्ड सोडत नाहीत. ओके, तर अशा जे काही त्यांचे एजन्सीज असतात, तर त्या एजन्सीवाल्याकडे बेस्ट बाय संकल्पना अवेलेबल असते आणि ते त्यांचे स्टँडर्ड कधीही सोडत नाहीयेत पहा. आणि स्टँडर्ड न सोडल्यामुळं तिथे काय होते पहा, रिसायकलिंगची क्वालिटी मेंटेन होते किंवा इतर राष्ट्राच्या लँडफिल वरती जे काही डिव्हाइसेस आहेत तर ते डंप केले जात नाहीयेत. ठीक आहे. त्यानंतर वी पार्टनर डायरेक्टली विथ अ शॉर्ट लिस्ट ऑफ क्वालिफाईड रिस्पेक्टेड रिसायकलिंग कंपनीज. त्या ठिकाणी who ensure all products collected for recycling through best buy and handled responsibly. तर निश्चितपणे आपण काय म्हणतोय बा, त्याचा एक पार्ट म्हणतोय किंवा भाग म्हणतोय डायरेक्टली प्रत्यक्षपणे, की जे क्वालिफाईड अशी शॉर्टलिस्ट त्या ठिकाणी तयार करतोय, रिस्पेक्टेड आहेत किंवा ते रिसायकलिंग करण्यासाठी निश्चितपणे जबाबदार आहेत. ते काय करतायत पहा, की रिसायकलिंग कंपनीज हू इन्शुअर ऑल प्रोडक्ट्स कलेक्टेड फॉर रिसायकलिंग थ्रू. मग तिथं आपल्याला निश्चितपणे रिसायकलिंगच्या ज्या कंपनीज आहेत त्यांची लिस्ट त्या ठिकाणी किंवा क्वालिफाईड कोणत्या आहेत तर त्याची लिस्ट त्या ठिकाणी आपल्याला दिली जाते किंवा लिस्ट येते, की ज्या सर्व कंपनीज काय आहेत पहा, निश्चितपणे हे जे काही प्रोडक्ट्स कलेक्ट केलेले आहेत तर ते रिसायकलिंग थ्रू आम्ही तयार करतोय किंवा रिसायकलिंग प्रॉपरली केलं जातंय त्याची खात्री देत आहेत पहा. त्यानंतर बेस्ट बाय आर हँडल्ड रिस्पॉन्सिबली. These recycling companies meet our standards and we encourage them to examine and consider additional third party standards for responsible practices. पाहिलं आता अशा ज्या काही कंपनीची लिस्ट आहे तर त्या कंपनीज निश्चितपणे त्यांच्या स्टँडर्डला काय आहेत पहा, चिटकून आहेत किंवा धरून आहेत ते किंवा ते स्टँडर्ड फॉलो करतायत. त्याचबरोबर ते काय करतायत, तर जर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स वाटत असेल तर तुम्ही त्याची काय करू शकता पहा, आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही एक्झामाइन म्हणजे त्याची परीक्षा घेऊ शकताय. आणि जर समजा ह्याच्यापेक्षा आणखीन दुसरं कोणतं ऍडिशनल थर्ड पार्टी स्टँडर्ड असेल तर ते तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकताय ॲज वेल ॲज फॉर रिस्पॉन्सिबल प्रॅक्टिसेस. जबाबदारी जे काय आमची दिलेली आहे तर ते आम्ही प्रॉपरली पार पाडतोय म्हणजे रिसायकलिंग करतोय. आणखीन काय एक्स्ट्रा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगू शकताय. ज्या जबाबदाऱ्या आम्हाला कोणी दिल्या आहेत पहा, EPA-R2 किंवा ई स्टीवार्ड्स म्हणजे बॅननं दिलेल्या आहेत तर त्या जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसारच आम्ही काय करतोय, याचं रिसायकलिंग करतोय. अशा पद्धतीच्या काही शॉर्टलिस्ट कंपनीचे केलेले आहेत की ज्या कंपनीज आम्हाला निश्चितपणे सर्व रूल्स फॉलो करण्यासाठी भाग पाडतायत. ओके. त्यानंतर यू कॅन ड्रॉप ऑफ ऑल काइंड्स ऑफ ई वेस्ट फॉर रिसायकलिंग ॲट बेस्ट बाय इन्क्लुडिंग. आता जर समजा तुम्हाला बेस्ट बाय या संकल्पनेकडं तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत तर ते जर तुम्हाला विकायचे असतील तर त्यामध्ये कोणत्या किंवा रिसायकल करायचे असतील तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी समावेश होते किंवा कोणते डिव्हाइसेस तुम्ही तिथं बेस्ट बायकडं रिसायकल करू शकताय. तर त्याच्यामध्ये दिलंय पहा, सेलफोन्स, सेलफोन आहेत. त्यानंतर टीव्हीज आहेत, पॉवर कॉर्ड्स आहेत, त्याचबरोबर GPS डिव्हाइसेस आहेत पहा. त्यानंतर स्पीकर्स आहेत, DVD प्लेयर्स आहेत, पेपर शेडर्स, पेपरचे तुकडे कट करणारी मशीन ते असतात पहा. मेमरी कार्ड्स आहेत, डेस्कटॉप्स आहेत, लॅपटॉप्स, नेटबुक्स. म्हणजे हे सर्व ज्या गोष्टी आहेत तर ते बेस्ट बाय या संकल्पनेकडे किंवा या शॉपमध्ये तुम्ही काय करू शकताय, रिसायकलिंगसाठी देऊ शकताय पहा. कोणते कोणते सर्व मटेरियल सांगितले पहा त्यांनी, सेलफोन्स सांगितलेत, टीव्हीज सांगितल्या, पॉवर कॉर्ड्स इलेक्ट्रिकच्या केबल, GPS सर्व्हिस, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमच्या सर्व्हिसेस सांगितल्या, त्याचे स्पीकर्स असतील, पुन्हा DVD प्लेयर्स असतील, पेपर शेडर्स म्हणजे काय बा, पेपरचे कट करण्याचे तुकड्याचे मशीन, त्यानंतर मेमरी कार्ड्स, डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स, नेटबुक्स, या सर्वांचं आपण बेस्ट बाय या शॉपमध्ये किंवा ज्यांच्याकडे अशी स्कीम अवेलेबल आहे किंवा ही ऑप्शन अवेलेबल आहेत तर ते तुम्ही ते रिसायकलिंगसाठी देऊ शकताय. त्यानंतर ॲडिशनली
गेटिंग्टन टीम्स अप विथ अन ईस्ट वार्स. त्यानंतर गेटिंग्टन टीम जी आहे तर त्यांना कशा पद्धतीचं ईस्ट वार्ड अवेलेबल आहे पहा तिथं, किंवा काय दिलेलं आहे, कसे पार्टनर बनतो आपण, एक्सचेंज पार्टनर exchange to provide you with an opportunity to recycle your e-waste via prepaid postage containers. पहा जे काय गेटिंग्टन ही जी काय संकल्पना आहे तर त्यांना काय सांगितलंय पहा त्याच्यामध्ये की ईस्ट वार्डचं पार्टनर ज्यावेळेस आपण बनतोय किंवा ज्यावेळेस तिथं आपण असं सर्टिफिकेशन आहे अशा व्यक्तींकडे जातोय तर तिथं तुम्ही काय करू शकताय पहा की तुमच्याकडे जे काही मटेरियल आहे रिसायकलिंग करण्याचं तर ते ई वेस्ट तुम्ही प्रीपेड थ्रू पाठवू शकताय. म्हणजे कसं पहा तर नेट थ्रू तुम्ही काय करायचं, ऍप्लिकेशन करायचं ऑनलाईन आणि त्याला रिक्वेस्ट टाकून आपले काय करायचं पहा, असं असं डिव्हाइस आहेत तर फोटो वगैरे टाकून तुम्ही त्या ठिकाणी सेंड करायचे आणि त्यांची काय करायची, त्यांची डेट आल्यानंतर आपण काय करायचं पहा, पोस्टेज कंटेनर्स म्हणजे एखाद्या पॅकिंग मध्ये ते पॅक करायचं आणि ते पोस्टानं काय करायचं त्यांच्याकडे सेंड करायचं. म्हणजे तुम्ही या पद्धतीने सुद्धा रिसायकलिंगची सुविधा तुमच्याकडे अवेलेबल आहे पहा. You can recycle old atoms and get the benefit of cash reward for some products. त्याचबरोबर आणखीन तुमच्याकडे एक ऑप्शन आहे पहा की जो तुमचा पूर्वीचा ऍटम आहे तर तो पूर्वीचा ऍटम जो तुमचा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे तर तो तुम्ही काय करू शकताय, एखादा प्रोडक्टला तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला तिथं पैसे सुद्धा मिळू शकतात किंवा रिवॉर्ड सुद्धा देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला ते फुकट पण घेत नाहीत तर त्याला निश्चितपणे त्याचे अमाऊंट देऊ करतायत. मग त्याचबरोबर मध्ये पैशाला तुम्ही काय करू शकता बा त्याचे, तर यू कॅन इव्हन ट्रान्सफर द रिवॉर्ड्स टू चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स. किंवा तुम्ही जे काही तुम्हाला आलेले रिवॉर्ड्स आहेत तर तुम्ही ते जे काही धर्मदाय संस्था असतील, चॅरिटेबल ट्रस्ट धर्मदाय संस्था असतील तर त्यांना तुम्ही ते डोनेट करू शकता किंवा ट्रान्सफर करू शकता त्यांच्या मदतीसाठी. म्हणजे अशा पद्धतीने हे एक्सप्लोर रेटल ऑप्शन्स हे या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत पहा. त्यानंतर आता नेक्स्ट ऑप्शन कोणता आहे पहा रिसायकलिंगचा, तर आणखीन एक ऑप्शन दिलेला आहे आपल्याला त्यांनी की डोनेट युअर इलेक्ट्रॉनिक्स. तुम्ही काय करू शकता, आणखीन तुमचं जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे तर तुम्ही काय करू शकताय ते डोनेट सुद्धा करू शकताय पहा. म्हणजे डोनेट करायचं म्हणजे काय करायचं आहे पहा, तर जे निडी पीपल असतील तर त्या निडी पीपलला तुम्ही ते देऊ शकताय. आता इथं दिलंय पहा नेक्स्टला, रियुजिंग इज ऑलवेज बेटर दॅन रिसायकलिंग. जर समजा तुम्हाला रिसायकलिंग करायचं असेल एखाद्या प्रोडक्टचं तर ते रिसायकलिंग करण्याच्या ऐवजी जर समजा त्याचं रियुजिंग होत असेल तर ते एकदम चांगलं आहे असं ते म्हणतायत. म्हणजे रिसायकलिंगच्या ऐवजी काय करा म्हणताय पहा तुम्ही तिथं, त्याचं रियुजिंग करा. रियुजिंग म्हणजे काय, तर पुनर्वापर करा त्याचा, एखाद्या गरजू व्यक्तीला ते देऊ करा. If your electronics still have life left, you can reduce e-waste pollution and share technology with people who would not otherwise have access to it. किंवा मग तुम्ही काय करू शकताय, जर समजा तुमचं डिव्हाइस जे आहे तर ते डिव्हाइस जर समजा सध्या वर्किंग कंडिशन मध्ये असेल म्हणजे सध्या चालू असेल ते, तर तुम्ही काय करू शकताय पहा, ती जे काही तुमचं डिव्हाइस आहे तर ते डिव्हाइस तुम्ही निश्चितपणे नवीन टेक्नॉलॉजी जे व्यक्तींकडे नाही, अद्यापर्यंत त्या व्यक्तींकडे ते डिव्हाइस पोहोचलेलं नाही तर अशा गरजू व्यक्तींना तुम्ही ते देऊ शकताय किंवा त्यांना तुम्ही ते विकत दिलं किंवा गिफ्ट म्हणून दिलं तरी कोणतंही चालू शकतंय. म्हणजे जर समजा तुम्ही ते रिसायकलिंग करणं किंवा कुणाला तरी ते रिसायकलिंगसाठी देणं ह्याच्यापेक्षा रियुजिंग केलं तर बेटर आहे. आणि त्यानं काय करू शकतो आपण, जे काही ई वेस्ट पोल्युशन आहे ते निश्चितपणे आपण रिड्यूस करू शकतो किंवा कमी करू शकतोय पहा. त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ दिलाय पहा, ऑर्गनायझेशन्स लाईक सेलफोन्स फॉर सोल्जर्स अँड व्हेरिजन्स होपलाईन
program will make sure your old cell phone makes its way to a worthy cause. त्याचबरोबर काही अशा संघटना आहेत पहा, मग त्यामध्ये सेलफोन्स फॉर सोल्जर्स आणि व्हेरिजन स्कोपलाईन हे जे काही दोन प्रोग्राम थ्रू सेलफोन्स घेतले जातात आणि त्याचं काय केलं जातं पहा, ओल्ड सेलफोन तुमचे घेऊन त्याला चांगल्या पद्धतीची किंमत काय केली जाते, दिली जाते. Other organizations like the Salvation Army and Goodwill can sell your used electronics and use the profits to educate and empower others who need help. त्याचबरोबर आणखीन काही दुसरे त्यांच्याकडे कार्यक्रम अवेलेबल आहेत पहा, कोणते प्रोग्राम्स अवेलेबल आहेत, तर काही ऑर्गनायझेशन्सची नावं दिलेत पहा, सॅल्वेशन आर्मी आणि गुडविल ह्या दोन संघटना आहेत पहा, संघटनाची नावं दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये काय केलं जाते, तर जे काही इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस आहेत तुमचे, तर ते इलेक्ट्रॉनिक्सचे डिव्हायसेस काय करतात पहा, कलेक्ट करतात, ते घेतात, डोनेट त्याने घेतलं जातं, डोनेशन घेतले जाते आणि ते नंतर काय करतात पहा, ते विकतात आणि ते विकल्यानंतर त्याचे जे काही पैसे असतात तर ते त्यांच्या एरियामध्ये असणारे सर्व गरजू व्यक्ती असतात किंवा निडी पीपल असतात, तर त्या निडी किंवा गरजू व्यक्तींकडं काय केलं जातं पहा, ते पैसे आहेत ते पैसे त्यांच्या इम्पॉवरमेंट म्हणजे सक्षम बनण्यासाठी किंवा एज्युकेट म्हणजे त्यांना शिक्षण देण्यासाठी त्याचा वापर केला जातोय. पण त्यानंतर गुडविल हॅज बीन पर्टिक्युलरली ऍक्टिव्ह विथ इट्स रिकनेक्ट प्रोग्राम आणि अशा पद्धतीने गुडविल ही काय संघटना जी आहे या प्रोग्राम मध्ये निश्चितपणे ऍक्टिव्हली काम पाहते आणि जे विच हॅज अ स्ट्रिक्ट नो एक्सपोर्ट पॉलिसी, की जी काय करत नाही पहा, अशा पद्धतीचे जे काही डिव्हायसेस घेतले जातात तर ते एक्सपोर्ट केले जात नाहीत किंवा इतर राष्ट्राकडे पाठवले जात नाहीयेत. म्हणजे ते आपल्याच राष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तींना देऊन त्याचा वापर कसा केला जातोय किंवा विकून त्याचे जे काही पैसे असतील तर ते आपल्या इथल्या व्यक्तींच्या बेनिफिटसाठी त्याचा वापर केला जातोय. त्यानंतर लास्टचा पॉइंट दिलाय पहा, फायनल वर्ड म्हणजे शेवटचे शब्द, याच्यामध्ये आपला काहीतरी मेसेज त्यांना दिला असणार निश्चितपणे. फायनल वर्ड म्हटलं इथं, every time you replace one of your electronic devices, it is your responsibility to be sure your old one gets recycled properly. जेव्हा जेव्हा तुम्ही काय करताय पहा, की तुमचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्ही रिप्लेस करताय किंवा चेंज करताय किंवा बदलताय किंवा नवीन डिव्हाइस ज्यावेळेस तुम्ही परचेस करताय त्यावेळेस, तर त्यावेळेस तुमचं जे जुनं डिव्हाइस आहे किंवा ओल्ड डिव्हाइस आहे तर ते प्रॉपरली रिसायकल झालेलं आहे किंवा नाही, तर हे पाहणं कोणाचं काम आहे पहा, तर तुमचं काम आहे. का? कारण तुम्ही काय करताय, नवीन डिव्हाइस घेताय. मग नवीन डिव्हाइस ज्यावेळेस तुम्ही परचेस करताय किंवा विकत घेताय तर त्यावेळेस तुमचं ओल्ड किंवा जुनं जे आहे तर त्याबद्दल तुम्हाला निश्चितपणे इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा गाईडलाईन्स तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे तुम्ही नवीन जे काय वापरताय तर ते वापरत असताना तुमचं जुन्याचं काय झालेलं आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हटलंय पहा, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू बी शुअर युअर ओल्ड वन गेट्स रिसायकल प्रॉपरली, की तुमचं जुनं जे आहे ते प्रॉपरली रिसायकल झालेलं आहे किंवा नाही किंवा होतंय का नाही, तर त्याची काळजी घेणं सुद्धा किंवा जबाबदारी सुद्धा घेणं तुमची ते काय आहे पहा, प्रायोरिटी असणार आहे किंवा तुमचं ते वर्क असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॅराग्राफ दिलाय पहा तिथं, आयडियली युअर फर्स्ट स्टेप विल बी टू कंझ्युम लेस. इथं आदर्श जर तुम्हाला बनायचं असेल किंवा चांगलं जर व्यक्ती बनायचं असेल तर तुमचे पहिला टप्पा काय पाहिजे, की तुम्ही जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत ते फक्त कामास काम वापरा किंवा कंझ्युम लेस करा, म्हणजे त्याचा वापर कमी करा. डोंट गेट पुल्ड इन टू द हाईप ऑफ न्यू टेक्नॉलॉजी इफ यू कॅन हेल्प इट. जर समजा तुम्हाला एखादी टेक्नॉलॉजी नवीन बाजारामध्ये येते, आता तुम्ही पाहताय मोबाईल्स नवीन बाजारामध्ये रोज येत आहेत, रोज नवीन नवीन ऍडव्हान्स असे मोबाईल्स येत आहेत किंवा लॅपटॉप्स येत आहेत, टीव्ही येत आहेत किंवा आणखीन इलेक्ट्रॉनिकचे डिव्हाइस तर येत आहेत. परंतु त्या जर समजा डिव्हाइसचा तुम्हाला वापर होत असेल तरच त्याच्याकडे तुम्ही आकर्षित व्हा किंवा त्या तंत्रज्ञानाकडे तुम्ही अट्रॅक्ट व्हा. जर तुम्हाला त्याच्यापासून काही यूज नसेल, काही त्याचा वापर नसेल तर तुम्ही त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ नका. म्हणजे आपल्याला जर समजा यूज असेल तर तुम्ही ते डिव्हाइस परचेस केलं चांगलं, अदरवाईज तुम्हाला त्या डिव्हाइसचा काहीही यूज नाही
आणि तुम्ही ते परचेस करताय. हे काय पहा, हॉरिबल थिंग आहे. त्यामुळं डोंट गेट पुल्ड इन टू द हेल्प ऑफ न्यू टेक्नॉलॉजी इफ यू कॅन हेल्प इट. जर समजा तुम्हाला ती हेल्पफुल असेल किंवा मदत करणारी असेल तर तुम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हा, अदरवाईज त्याकडे आकर्षित होऊ नका. If you do want something, try to find a gently used version first. जर समजा एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, तुम्हाला एखादं डिव्हाइस परचेस करायचं किंवा विकत घ्यायचंय, तर तुम्ही विकत घेत असताना पहिल्यांदा काय पाहता पहा, त्याची स्पेसिफिकेशन पाहता, फंक्शन्स पाहता, किंवा ती एखादं व्हर्जन अगोदर याच्या अगोदर कोणी यूज केलेलं आहे का, तर ते शोधायचं. म्हणजे एखादी नवीन गोष्ट घेत असताना त्याचा फीडबॅक कसा आहे, ते डिव्हाइस चालतंय का व्यवस्थित किंवा नाही चालत, किंवा त्याचं नंतर मॉडेल फेल जातंय का, असे वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून आपण नवीन व्हर्जन घ्यायचं असते. म्हणजे अगोदर सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन किंवा माहिती सर्व घेऊनच आपण काय काय असते डिसिजन घ्यायचं असते, किंवा आपलं फर्स्ट जे काही डिव्हाइस आहे तर ते आपल्याला चेंज करायचं असतं बा. त्यामुळे काय म्हटलं, इफ यू डू वॉन्ट समथिंग, जर तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे असेल किंवा कोणतं डिव्हाइस नवीन पाहिजे असेल, ट्राय टू फाइंड अ जेंटली यूज अ व्हर्जन फर्स्ट. तुम्ही सुरुवातीला काय करा म्हणते पहा, तर वापरलेलं एखादं कोणी वापरलेलं ते काय व्हर्जन आहे, तर ते व्हर्जन अगोदर पहा की ते व्यवस्थित चालतंय किंवा नाही चालत, किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत का. हे जर तुम्ही चेक केलं तरच तुमचं डिव्हाइस हे चांगलं तुम्हाला मिळू शकतं, अदरवाईज मग त्या डिव्हाइसमध्ये तुम्ही फसण्याची शक्यता असते. देन when you have an expired product, take the time to find a responsible e-waste recycler. आणि जर समजा एका तुमच्याकडे प्रोडक्ट आहे किंवा एखादा डिव्हाइस आहे, त्याची डेट एक्सपायर झाली आहे किंवा ते नॉन वर्किंग कंडिशन मध्ये आहे, तर तिथं तुम्ही काय करा म्हणतात पहा, तर प्रॉपर टायमिंग घ्या किंवा जास्तीत जास्त टायमिंग घ्या. तर ते टायमिंग तुम्ही घेतल्यानंतर काय येईल पहा तुम्हाला, ते रिसायकल करण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल आणि तुम्ही प्रॉपरली त्याचं रिसायकलिंग करू शकाल. नसेल तर मग आपण रिस्पॉन्सिबली त्याचं रिसायकलिंग करू शकणार नाही. ओके, बी अ पार्ट ऑफ द सोल्युशन. त्या ठिकाणी समस्या निर्माण करण्याचं नाही तर समस्या सोडवण्याचं तुम्ही एक पार्ट बना किंवा एक भाग बना. म्हणजे तिथं आपल्याला काय करायचं पहा, प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे नाहीत, तर तिथं प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत पहा. हेल्प प्रॉपरली रिसायकल ॲज मच ॲज ई-वेस्ट ॲज पॉसिबल. पहा, जे आपल्याला प्रोडक्ट रिसायकल करायचं आहे तर त्यांना तुम्ही मॅक्झिमम मदत करा, मॅक्झिमम हेल्प करा. ई-वेस्ट जे आहे प्रॉपरली किंवा शक्य ते तेवढं त्याचं रिसायकलिंग करण्याकडे तुमचं लक्ष असू द्या. त्यानंतर यू विल मेक द अर्थ अ बेटर प्लेस. आणि तुम्ही निश्चितपणे काय करू शकताय, जी काय आपली अर्थ आहे किंवा जी आपलं इथलं भूभाग आहे किंवा प्रदेश आहे, आपल्या इथला एरिया आहे, तर तुम्ही निश्चितपणे चांगला बनवू शकताय, क्लिनर किंवा बेटर बनवू शकताय. त्याचबरोबर हेल्प हॉल्ट डिजिटल डेटा डम्प्स. आणि जो काही डिजिटल डेटा तुम्ही एका ठिकाणी थांबवताय किंवा डम्पिंग करताय किंवा एकाच ठिकाणी स्टोअर करून ठेवताय, तर तिथं तुम्ही ते डम्पिंग करण्यासाठी काय करू शकताय पहा, मदत करू शकताय. म्हणजे ते डम्पिंग करू नका, त्याचं प्रॉपरली रिसायकलिंग करा. त्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन किंवा हेल्प करू शकताय. फील प्राऊड ऑफ युअर अकम्प्लिशमेंट. आणि तुम्ही जे काही हे काम करताय तर ते पूर्णत्वास नेल्याबद्दल तुम्हाला निश्चितपणे काय वाटेल पहा, स्वतःचा गर्व वाटेल किंवा अभिमान वाटण्याची शक्यता आहे. मीट न्यू फ्रेंड्स. आणि तुमचे जे काही इतर मित्र असतील त्या मित्रांना पण ही तुम्ही गोष्ट सांगा, त्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचवा. आणि मे बी इवन मेक युअर वॉलेट अ लिटल ग्रीनर. आणि निश्चितपणे मग तुमचं जर समजा तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस केली तर तुमचं जे वॉलेट आहे, म्हणजे जे तुमचं पैशाचं पॉकेट आहे, त्यामध्ये निश्चितपणे पैसे येण्याची शक्यता आहे. म्हणजे अनावश्यक खर्च आपण इथे टाळू शकतो. आता जे डिव्हाइसेस, समजा एखादा आपण डिव्हाइस घेतो, कधीही न वापरले एखादं ते डिव्हाइस आपण जर परचेस केलं, तर त्याचा फीडबॅक कसा आहे, तो चालतंय का नाही व्यवस्थित, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहित नसतात. आणि मग त्यावेळेस आपण फसतो आणि मग आपला नाईलाज असं ते आणखीन
प्रॉडक्ट विकावं लागतं आणि नवीन प्रोडक्ट घ्यावं लागतं. म्हणजे तिथं अशा पद्धतीच्या काही गोष्टी समोर येऊ शकतात किंवा तुमचं जर समजा तुम्ही प्रॉपरली डिव्हाइसेस आणि आवश्यक असेल तेव्हा जर यूज केल्या तर ते डिव्हाइसेसचं लाईफ पण वाढतंय. त्याचबरोबर तुमच्या पैसे जे आहेत ते पैसे जर वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं वॉलेट हे ग्रीनर राहू शकतं किंवा त्यामध्ये निश्चितपणे पैसे वाचवू शकताय तुम्ही. तर अशा पद्धतीचा हा लेसन आहे. त्यानंतर तुम्हाला इथं आणखीन 2 क्वेश्चन विचारले आहेत पहा. ते क्वेश्चन पाहूया. हाऊ डू यू नॉर्मली डिस्पोज ऑफ युअर इलेक्ट्रॉनिक्स? तुम्ही सामान्यपणे तुमचे जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत तर ते कशा पद्धतीने त्याचं डिस्पोजल करताय किंवा डिस्पोज करताय किंवा त्याचं विघटन करताय हा प्रश्न विचारलेला आहे. डू यू हॅव एनी ॲडिशनल टिप्स फॉर प्रॉपरली रिसायकलिंग ई वेस्ट? आणि तुमच्याकडं हे जे काही ऑप्शन्स सोडून इतर कोणते ऑप्शन्स आहेत का की तुम्ही तिथं प्रॉपरली डिस्पोज करू शकताय किंवा रिसायकलिंग करू शकताय? तर असं ॲडिशनल टिप्स कोणते असेल तर तुम्ही सांगा. हा इथं आपल्याला त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा आपला लेसन इथं संपतोय की जो लेसन एक्झामच्या दृष्टीनं IMP तर आहेच ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये आपल्याला